हाय मित्रांनो, आज मी करते कच्च्या टमाटरची चटणी, भाजी म्हणा किंवा चटणी म्हणा। हे बघा, इथे आलेत माझ्या झाडावर कच्चे टमाटर। हे बघा, जेवढे आहेत ना तेवढी काढते मी। हे बघा, हे बघा, अजून दुसरीकडे पण बघते। हे बघा, इथे पण आलेत। हे बघा, इथे पण आलेत। हे दिसलेच नाही मला। हे बघा, किती मोठे मोठे आहेत बघा। अजून बघते दुसरीकडे आहेत का। मित्रांनो, तुम्हाला एक सांगू का, ही जी आपण इकडची टमाटर असे लावलेली आहेत, ती टमाटर आपण काढतो ना, त्याचा एक तुम्हाला मी सांगते। हे लावलेली टमाटर तुम्ही जमिनीत लावा किंवा टपात लावा, कशात पण लावा, पण ती तयार झाल्यानंतर जर तुम्ही ती काढलात ना टमाटर, मग ती टमाटर ना पिकतात पण नरम होत नाही आणि खराबसुद्धा होत नाही। कारण का, गेल्या वर्षी माझ्या इथे भरपूर टमाटरचा भर आला होता। मी मुंबईला माझ्या मुलाकडे 7 किलो टमाटर पाठवली होती, पण ती 7 किलो टमाटर संपेपर्यंत एक टमाटर खराब नाही झालेलं किंवा नरमसुद्धा झालेलं नाही। लाल झाली पण खराब नाही झाला, नरम नाही झाला, एवढं मी तुम्हाला सांगू शकते। आता खूप ऊन लागते, आता बघते दुसरीकडे पण आहेत का। हे बघा, इथे पण आहेत, मोठी आलेत जराशी, ते काढते मी। कारण का या माकडांनी ना 4 टमाटर खाल्ले याच्यातले आणि झाड वाटते हल्ला म्हणूनसाठी हे झाड बघा कसं झालं बघा, एकदम मरतुकड्यासारखं झालं बघा, आहे ना। याच्यात आलेली टमाटर, आता बघा ही एवढी टमाटर काढली मी। आता आम्हाला दोघांना चटणीसाठी किंवा भाजीसाठी बस झाली एवढी टमाटर। आता मी करते याची भाजी, दाखवते तुम्हाला। हे बघा, आता ही सर्व टमाटर आहे ना, मी स्वच्छ धुवून घेते आणि ह्या जालीमध्ये काढते। हे बघा, आहे ना। आणि मग धुवून झाले की कापून चांगली व्यवस्थित घेते मी आणि सर्व साहित्य तयार करते। कच्च्या टमाटरची सुद्धा आहे ना भाजी खूप छान होत्या, मस्त एकदम। आणि पिकलेली टमाटर असतील ना त्याची चटणी ती गरगरीत होती आणि याची काय असे बटाट्यासारखी फोडं पण राहू शकतात। हे बघा, आता मी हे धुवून घेतले स्वच्छ। आता दुसरं साहित्य तयार करेपर्यंत याचं पाणी निथळून जाईल। हे बघा, आहे ना। खाल्लेलं टमाटर बघा, अहो काय माकडांच्या समोर ना काय सोय नाही बाबा, खरंच। टमाटर धुवून मी कापून घेतले, तुम्हाला दाखवू का। हे बघा, टमाटर पिकलेलं आहे। हे बघा, आतमध्ये पिकायला सुरुवात झाली पण कच्चा आहे बाहेरून बघा, म्हणजे तयार व्हायला आले ते बघा। असे टमाटर तयार व्हायला आले ना की काढून ठेवायचे, मग पिकतात ते। आता मी टमाटरची फोडं चांगली बऱ्यापैकी बटाट्याच्या फोडासारखी करून घेतले। 2-3 मिरच्या घेतल्या, त्याच्यात लाल तिखट नाही टाकायचं। 2 मोठे कांदे घेतलेत आणि 1 चमचा राय, 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ, हळद आणि हिंग। आणि ही कढई ठेवली मी तापाला, त्याच्यात मी तेलसुद्धा टाकलं। आता मी सर्व ना एकजीव करून तळून घेते। हा कढीपत्ता मी माझ्या झाडावरून आणला आहे, हा बघा। तेल चांगलं तापलं आहे, आता मी याच्यात टाकते राय आणि जिरं। हे बघा, आणि लगेच त्याच्याबरोबरच टाकते मी कांदा, म्हणजे कांदा पण भाजेल तेलामध्ये आणि राय पण जिरं पण चांगलं तळून भाजून येतील। तर याच्याबरोबर टाकते मी मिरची, हिंग, हळद, मीठ, कढीपत्ता। आता हे सर्व मी एकजीव करून घेते मस्त, सर्व एक संगती तळून येतील बरोबर। हे बघा, हिरवी टमाटरची भाजी आहे ना, मग ती हिरवीच झाली पाहिजे म्हणूनसाठी मी मिरचीच घेतली आहे, लाल तिखट नाही टाकणार मी याच्यामध्ये। बघा, चांगलं परतून, आणि कढीपत्त्याचा ना एवढा सुगंध छान येतो आहे ना, झाडावरनं ताजं ताजं तोडून आणलं मी, मस्त वाटतंय, जसं कांदे पोहे करते असं वाटतंय मला। हा आहे किचन किंग मसाला, हा भाजीसाठी ना खूप छान मसाला असतो। मी घेतले छोटे 2 चमचे, आता टाकते मी याच्यामध्ये। बघा, आणि सुगंध पण छान येतो मस्त।
आणि याला पाणी नाही लावायचं, टमाटरच्या पाण्यावर आणि वाफेवरच याला भाजीला चांगली मस्त शिजवायची. आता टाकते मी यात टमाटर. आता सगळी मी ना एकजीव करून घेते आणि गॅस मंद ठेवते आणि झाकण ठेवून मस्त तिला शिजवून घेते. काय छान रंग आलाय बघा. आता मी ठेवते याच्यावर झाकण, हे बघा, आणि गॅस करते मंद. 10 मिनटं झाले मी झाकून ठेवली आहे आणि पाणी ना मी एक थेंबसुद्धा लावलेलं नाही आहे बघा. वाफेचंच पाणी पडतं आहे आणि भाजी पण चांगली बऱ्यापैकी शिजली आहे. हे बघा काय सुगंध येतो आहे छान मित्रांनो. जरासं वाटत आहे मला कडकसारखी, कारण का कच्ची टमाटर आहे ना आणि त्यांना काय असं इकडून तिकडे बाजाराटातून एवढं काय कुठल्या दबावाखाली फिरलीच नाही ती टमाटर. डायरेक्ट मी काढली नाही इथे आली, म्हणजे ते टमाटरला काय मार वगैरे लागलेला नाही म्हणून टमाटर एकदम ना कडक आहेत एकदम. हे बघा आता मी जरा मीठ पण चेक करते आणि पुन्हा जरा वेळ झाकून ठेवते. झाकण काढते मी. छान झाली आहे बघा मस्त. मला तर वाटलं हिरव्या टमाटरची चटणी कशी होते भाजी काय समजलंच नाही, मी कधी केलीच नाही हो, पण म्हटलं चला करूया आज. पण काय मस्त सुगंध येतो आहे आणि मी मीठ चेक केलं ना, एवढी चविष्ट झाली आहे ना काय सांगू तुम्हाला. आता मी दाखवते तुम्हाला ही सर्व करून. काय छान मस्त भाजी झाली आहे बघा. वाव मित्रांनो, कधी जर तुम्ही ऑफिसमधून आलात मैत्रिणींनो, कधी ऑफिसमधून आलात आणि जर तुम्हाला आणताना भाजी विसरलात, तर कधी आपल्या घरामध्ये 4 टमाटर वगैरे असतील फ्रीजमध्ये, तर पटकन झटकन त्याची भाजी बनवायची. कच्ची असेल तर चटणी बनवायची आणि तात्पुरता आपला वेल घालून चालवून घ्यायचं. संध्याकाळी येताना दुसरे घेऊन यायचं. मग भाजीपाला आपल्याला महिलांना तर तसं करावंच लागतं, होय की नाही. हे बघा काय छान वाटते, सुगंध पण छान येतो आहे. कच्च्या टमाटरची चटणी पण छान लागते. मला बघूनच असं वाटतंय की नक्कीच, कारण का मी मीठ चेक केलं ना तर मीठ जरा कमी होतं पण टेस्ट खूप छान होती. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ. अंगणातल्या झाडावरून काढलेली कच्ची टमाटरची चटणी, तुम्ही चटणी पण म्हणू शकता, भाजी पण म्हणू शकता. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.